Brought to you by V-Guard. उद्याचे विजयी उमेदवार विद्यमान खासदार माजी मंत्री श्रीयुत अरविंदजी सावंत यांना आपले महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचं पत्र त्यांनी दिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। मुंबईमधील सर्व कोळी आगरी मच्छीमार बांधव यांच्या वतीनं संविधानाच्या रक्षणासाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या इंडिया महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आहोत। भावी वाटचालीस शुभेच्छा। विजय भव। धन्यवाद। आपले कृपाभिलाषी डॉक्टर सनी शंकर वालिका या संघटनेच्या अध्यक्षांनी आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यांना आपण निवडून देण्याचा पक्का निर्धार केलेला आहात ते आपले विद्यमान खासदार माजी मंत्री आणि माझे अत्यंत जीवाभावाचे माझे मित्र आणि मनापासून माझ्यावर प्रेम करणारे सन्माननीय अरविंदराव सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मधुअण्णा माजी आमदार आणि आमचे सहकारी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीमबाई सिद्दीकी, शिवसेना उपनेते मनोज जामसुदकर, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ता निजामुद्दीन भाई राईन, आमच्या मुंबईच्या माजी महापौर निर्मलाताई, माझ्या ज्येष्ठ भगिनी निर्मलाताई सामंत प्रभावळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रुपेश खांडगे, शिवसेना समन्वयक सुधीर साळवी। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। शिवसेना समन्वयक सत्यवान उभे, विभाग प्रमुख श्री आशिषजी चेंबूरकर, माजी नगरसेवक बाबा जाधव, माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी मित्र आणि आमच्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे सचिव महेश गोळकर, चंद्रपाल कांबळे, निलेश कानिटकर, निजामुद्दीन भाई, प्रवीणजी खामकर आणि विकास आघाडीच्या मग ते आप असतील, RPI असतील, सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, बांधवांनो, भगिनींनो, यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी 5 टप्प्यात निवडणुका झाल्या नव्हत्या। ज्या राज्यामध्ये सर्वसाधारणपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, ज्या राज्यामध्ये एकाच टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याकरता म्हणून प्रशासन कमजोर असतं, कमी पडतं, ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधीशांचा प्रशासनावर पकड नसते, किंवा ज्या राज्यामध्ये खूप मोठ्या काही दंगली घडत असतात, घडू शकतात, अशा राज्यांमधून एका टप्प्यामध्ये किंवा निवडणूक घेतली जात नाही। परंतु आपल्या महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर अशा पद्धतीने 5 टप्प्यामध्ये यापूर्वी कधी निवडणूक झालेली नव्हती आणि म्हणून ही 5 टप्प्यामध्ये निवडणूक होते। ती निवडणूक दिल्लीमध्ये ज्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे, जे काल परवापर्यंत डबल इंजिनचं सरकार म्हणत होते, त्यानंतर तिसरं अजित पवारांचं इंजिन जोडलं गेलं आणि हल्ली महाराष्ट्रातलं एक बंद पडलेलं इंजिन पण जोडलं गेलं। अशा पद्धतीच्या अनेक इंजिन असलेलं सरकार
हे सरकार किती ठप्प झालेलं आहे, हे सरकार किती अपयशी आहे, हे सरकार सगळ्या पातळ्यांवर कशा पद्धतीनं नाकाम ठरलंय त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5% निवडणुका होत आहेत. हे त्याचं उत्तम असं उदाहरण आहे की हे सरकार नालायक आहे, लायक नाही. हे सरकार लायक नाही. हे सरकार गद्दारांचं सरकार आहे. हे सरकार विश्वासघातक्यांचं सरकार आहे. आणि हे सरकार 50 खोकेवाल्यांचं सरकार आहे ना, 50 खोकेवाल्यांचं सरकार आहे. आणि म्हणून माझ्या महाराष्ट्राची बेइज्जत एका बाजूला देशाचे पंतप्रधान येऊन माझ्या महाराष्ट्रामध्ये करतायत आणि दुसऱ्या बाजूला देशाचे गृहमंत्री येऊन सुद्धा माझ्या महाराष्ट्राची बेइज्जत करतायत. आज देशामध्ये पंतप्रधानांचा काहीतरी रोड शो आहे. त्याला रोड शो मी म्हणत नाही, तर त्याला रडका शो म्हणतो, रडवा शो म्हणतो मी. आज देशाचे पंतप्रधान इतक्या सभा घेतल्यानंतर माझ्या राज्यामध्ये येऊन इथं रोड शो करतायत. सावंत साहेब, तुम्ही बघितलं नसाल गडबडीमध्ये, पण मी येता येता प्रवासात मोबाईलवर बघितलं. अक्षरशः मोदींना महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं रडायला लावलंय असा रडवा शो त्यांचा झालेला आहे. कोणीही त्या शो मध्ये फिरकून बघायला तयार नाही. म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा आता पार गळून पडलाय, पार गळून पडलाय. त्यांची विश्वासार्हता संपली आहे. आणि म्हणून आज इंडिया विकास आघाडीकडे उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय नव्हे, किंबहुना इंडिया विकास आघाडीचं सरकार हे देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे अस्पष्ट झालेलं आहे. हे अस्पष्ट झालेलं आहे. 2014 साली माननीय नरेंद्र मोदी यांना देशानं खूप मोठ्या विश्वासानं सत्ता दिली, भरभरून सत्ता दिली, एक हाती सत्ता दिली, पूर्ण मेजॉरिटीनं सत्ता दिली. पण त्या सत्तेमुळं वास्तविक नरेंद्र मोदींच्याकडे एक नम्रता यायला पाहिजे होती. वास्तविक देशामध्ये एवढा आपल्यावर विश्वास दाखवल्यामुळं या जनतेचा विश्वास आपण टिकवला पाहिजे, याचं भान त्यांना असलं पाहिजे. परंतु त्यांचा दिवसागणिक अहंकार वाढत गेला, दिवसागणिक अहंकार वाढत गेला. आणि मग त्यांनी एकदम 400 पारची घोषणा करून टाकली. इस बार देश में 400 पार, 400 पार अशा प्रकारचा आवाज देऊन त्यांनी एक प्रकारे देशामध्ये अनेक लोकांच्यावर कळत नकळतपणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ईडी, सीबीआय, NIA, SIT, इन्कम टॅक्स याच्या रेड लोकांच्यावर घालून लोकांना तर ते हैराण करतच होते. त्यातून पक्ष फोडण्याची काम ते जोरात करत होते. लोकांना घाबरवून आपल्या मशीनमध्ये घेत होते आणि मशीनमध्ये घेतल्यानंतर ते साफसुथरे झाले. आणि म्हणून मी साफसुथरे झाल्याचं सर्टिफिकेट दिलं म्हणजे या देशातली ते सर्टिफिकेट मान्य करेल असा एक अहंकार नरेंद्र मोदींचा वाढला होता. कुणीही माझ्या विरोधात जायचं नाही, कारण 400 जागा माझ्या येणार आहेत अशा पद्धतीची इनडायरेक्ट दहशत ही नरेंद्र मोदींनी या देशामध्ये निर्माण केली होती. आणि म्हणून ते बार बार 400 पार 400 पार म्हणत होते. परंतु त्यांना ह्याची जाणीव नाही राहिली की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे. याचं भान त्यांना राहिलं नाही. आणि म्हणून 400 पार ज्या वेळेला घोषणा देत होते त्यावेळेला एक महाराष्ट्रातला सुपुत्र, या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवभक्त, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुत्र उभा राहिला आणि त्यांनी एकच आवाज दिला की इस बार 40 पार नाही, 400 पार नाही तर तुम्ही तडीपार होणार. हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की इस बार 400 पार नाही तर तुम्ही तडीपार. आज उद्धव साहेबांनी उच्चारलेला हा शब्द या देशामध्ये जिंकण्याचा, आत्मविश्वास वाढवण्याचा आणि नरेंद्र मोदींच्या आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या पोटामध्ये धडकी भरवण्याचा महामंत्र झालाय, महामंत्र झालाय. अशाच पद्धतीनं याच मुंबईमध्ये 9 ऑगस्टला महात्मा गांधींनी एक घोषणा दिली होती की चले जाओ इंग्रजांना, चले जाओ डू ऑर डाय.
अशा प्रकारची घोषणा दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला सांगितलं होतं, शिवाजी महाराजांनी, की हे हिंदवी स्वराज्य स्थापन होणं ही तर श्रींची इच्छा आहे. तो एक मूलमंत्र झाला होता. नेताजी सुभाषचंद्र बोसनी सांगितलं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तशाच पद्धतीनं हा एक जिंकण्याचा मूलमंत्र महामंत्र झालाय. उद्धव साहेबांनी सांगितलं 400 पार नाही तर या वेळेला तुम्ही तडीपार म्हणजे तडीपार म्हणजे तडीपार. आणि देशामध्ये हा आवाज घुमलाय, हा आवाज घुमलाय. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. झाशीची राणीची उदाहरण सांगता येईल. मेरी झाशी मैं नहीं दूंगी, मेरी झाशी मैं नहीं दूंगी. त्याच ताकदीची त्याच पद्धतीची घोषणा उद्धव साहेबांची या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये घुमली आहे की तुम्हाला मी तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आजचा पंतप्रधानांचा शो अक्षरशः रडवानी रडका शो झालाय. का झाला, कशामुळे झाला? अरे ज्यांनी तुमच्याबरोबर 30-35 वर्ष मैत्री केली त्यांचा पक्ष, त्या पक्षाचे प्रमुख आजारी असताना, त्या पक्षाचे प्रमुख अत्यंत सिरियस कंडिशन मध्ये असताना, देशामध्ये कोरोनाचं संकट असताना तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात, तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात. आणि मग महाराष्ट्रातली बेडकं, तो अनाजी पंत टरबुजा, कोण कोण टरबुजा, आणि तो येणा आशिष शेलार. आमच्या कोकणामध्ये ते दशावतारी नमन असतं, त्याच्यामध्ये एक राजा असतो त्याच्यासारखा उद्धवजी उद्धवजी उद्धवजींच्या नावानं नुसता सारखा तो आशिष शेलार टाळू फोडत असतो. त्यांनी त्यावेळेला आमची टिंगल केली, टवाळी केली. सावंत साहेब ते आपल्याला म्हणाले की शिल्लक सेना, म्हणाले की नाही म्हणाले शिल्लक सेना. का म्हणाले शिल्लक सेना तुम्हाला माहित आहे? हे 40 आमच्या बरोबरचे 40 आमदार गद्दार पलीकडे गेले, त्यातला हितलाही स्थानिक आमदार तुमचा गद्दार आहे. त्याच्यामध्ये 40 आमदार पलीकडे गेले. यांना वाटलं 40 आमदार गेले म्हणजे पक्ष सगळा संपला. आमचे 18 खासदार होते, त्यातले 13 खासदार गेले. यांना असं वाटलं पक्ष संपला, पक्ष संपला. मला आठवण करून द्यायची आहे तुम्हा सर्वांना. ह्या पद्धतीनं बोलत असताना आज त्यांना वाटलं 40 आमदार, पण त्या वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी एकच घोषणा केली, अरे 40 आमदार काय, 13 खासदार काय, आणखीन ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ द्या. त्यांनी सांगितलं की जे ज्यांना निवडून दिलं ते गेले, पण निवडून देणारे हे माझ्या बाजूला आहेत, ते हे समोर आहे, हे माझ्या बाजूला आहेत. आणि हा महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा मूलमंत्र झाला. महाराष्ट्रामध्ये हा हुंकार फुटला. आज पुऱ्या महाराष्ट्रामधून जवळजवळ मी फिरून आलोय, पुऱ्या महाराष्ट्रामधून मी फिरून आलोय. मी विदर्भामध्ये गेलो, मी मराठवाड्यामध्ये गेलो, मी उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो, मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो. कोकणात तर आम्ही आहोतच, कोकणातले आम्ही आहोतच. आणि म्हणून आता मुंबईमध्ये मी बघतोय. आज तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, शेवटचे 4 दिवस आहेत, काळजी घ्या. कितीही पैसे वाटू द्या, कितीही रोड शो होऊ द्या, पण उद्या ज्या वेळेला यांनी काय सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 45+ बोलले होते की नाही बोलले होते? 45+ म्हणजे आम्ही 3-3, 4-4 पक्ष एकत्र असताना हे 45+ हे सांगत होते. आणि ते 45+ बोलल्यानंतर ही भाजपाची बेडकं नुसती डराव डराव 45+, 45+, 45+. अंगाचा तिळपापड होत होता, अंगाची लाही होत होती. सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांचा असाच पद्धतीनं विश्वासदर्शक ठराव आला आणि त्या ठरावाच्या वेळेला काय काय प्रत्येकजण भाषण करत होते. आमच्या बाजूला फक्त आम्ही 16 आमदार उरलो होतो. फक्त तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली नव्हती, पण अजितदादा पवार मान खाली घालूनच बसले होते, कारण त्यांनी अगोदरच बहुतेक तिकडे हात मिळवणी केलेली होती. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार होते. वास्तविक अजितदादा पवारांनी त्या वेळेला आसूड ओढायला पाहिजे होते, पेटून उठायला पाहिजे होतं, भाजपाची लक्तर वेशीवर टांगायला पाहिजे होती. तर भाजपाच्या खऱ्या अर्थानं चिंध्या चिंध्या करायला हव्या होत्या, पण अजितदादा काही बोलायला तयार नाही. आणि मग आमच्या पक्षाच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं मी उभा राहिलो. ते भाषण तुम्ही ऐकलं असाल. समोर बसले होते दाढीवाले एकनाथ शिंदे आणि त्याच्या बाजूला बसले होते टरबुजे. प्रत्येकाला धमक्या देत होते. पण हा तुमचा सामान्य शिवसैनिक भास्कर जाधव बोलायला उभा राहिला
आणि डोळ्यात डोळे घालून त्यांना मी पानिपतच्या युद्धाची आठवण करून दिली. मी तुमचा वेळ घेत नाहीये. मी त्यांना सांगितलं अहमद शाह अब्दालीनी महाराष्ट्रातले मराठे लढले आणि लढले कोणाकरता तर दिल्लीच्या पातशा करता लढले. एकनाथराव विचार करा, कुठल्याही युद्धाला तयार किंवा लढाईला किंवा परीक्षेला जर बसायचं असेल, आंदोलन करायचं असेल तर युद्ध थांबवायचं कुठं, आंदोलन थांबवायचं कुठं हे ज्याला कळतं तो खरा योद्धा आहे. तो खरा योद्धा आहे. हे भाजपवाले तुम्हाला आणि आम्हाला आपसामध्ये लढवतील. डोकी फुटतील ती तुमची आणि आमची. रक्तपात होईल तो तुमचा आणि आमचा. जखमी होऊ ते तुम्ही ने आम्ही, रक्तबंबाळ होऊ ते तुम्ही ने आम्ही. ही आपले फक्त एकमेकावर शस्त्र हे चालवायला लावतील. आणि म्हणून एकनाथराव सावध व्हा. पण एकनाथराव काही सावध होण्याच्या मूडमध्ये नव्हते. आणि त्यावेळेला मी सांगितलं की तुम्हाला जर अशी काही मस्ती आली असेल की संख्येनं तुम्ही जास्त आहात आणि आम्ही संख्येनं कमी आहोत, पण आमच्या पाठीमागं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहे, ते लक्षात ठेवा. तुम्ही जर अंगावर आलात तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला धुळीस मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आज मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पूर्णपणे धुळीस मिळालेलेच आहे. हे अरविंदराव सावंतांच्या विरोधात कोण कोण उमेदवार शोधत होते. एक उमेदवार मिळायला तयार नाही. मिळाला काय? पहिला तो आमचा लबाड आमचा अध्यक्ष. काय बोलू त्याच्यावर? आयला तो तर साला भंगार एकदम एक नंबर. तो पहिल्यांदा धावायला लागला इकडं तिकडं. अर्थात शिवसैनिक खास करून इंडिया आघाडीचे लोक बघतच होते. हा म्हणलं येऊ देत जरा कोपच्या, त्याला बघतोच आम्ही बरोबर. तो पळाला. दुसरा उमेदवार कोण काढला तो मला माहित नाही. आणि आता या इथल्या यामिनी जाधव म्हणून तुमच्या समोर आले आहेत. मला यामिनी ताईंना प्रश्न विचारायचा आहे. मला यशवंत जाधवांना प्रश्न विचारायचा आहे. खरं तर त्यांना प्रश्न विचारण्याची आवश्यकताच नाही. आजच्या ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही किती कोटीचा भ्रष्टाचार केलात, कुठे किती पैसे ठेवलेत हे सांगणारा किरीट सोमय्या या व्यासपीठावर येऊन तुमचा प्रचार करायला पाहिजे. तो करील काय हा माझा प्रश्न आहे. ज्याला संजय राऊत आमचे नागला पोपट म्हणतात. प्रचार करेल तुमचा, प्रचार करेल रवींद्र वायकरांचा. खोटे नाटे आरोप आम्ही म्हणत होतो, तुमच्या बाजूने आम्ही लढत होतो आणि तुम्ही त्यांच्या बाजूला गेलात. अरे जर हिम्मत दाखवायला पाहिजे होती तर हा माझा मित्र अरविंद सावंतांसारखी हिम्मत दाखवायला पाहिजे होती. तुम्ही विसरला असाल, याच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये 2 नंबरचा सत्ताधारी पक्षामध्ये जर पक्ष कुठला होता तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष होता. 2 नंबरचा पक्ष होता. आणि या पक्षाला एकच मंत्रिपद मिळालं होतं. प्रामाणिकपणा काय असतो, निष्ठा काय असते आणि नेत्यावर काय कोणता विश्वासनी श्रद्धा असते त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आजच्या घडीला मला वाटतं देशामध्ये 1 नंबरचं उदाहरण अरविंद सावंत यांचं द्यावं लागेल. माझं खरं आहे की खोटं आहे मला माहित नाही, पण त्यावेळेला अरविंद सावंत दिल्लीमध्ये होते. दिल्लीमध्ये आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फक्त फोन केला की अरविंद राजीनामा दे. एखादा माणूस ताबडतोब विमान पकडलं नसताना महाराष्ट्रामध्ये आला असता आणि महाराष्ट्रामध्ये येऊन त्यानं उद्धव साहेबांना कमीत कमी का राजीनामा देऊ, कशा करता देऊ, साहेब 4 दिवस थांबा, साहेब माझं मंत्रिपद इतक्या लवकर घालवू नका, असं कदाचित आर्जव केली असती, विनंती केली असती. पण माझ्या माहितीप्रमाणे या माणसाला सकाळी 9, 9:30, 10 वाजता फोन गेला. आपलं पार्लमेंट उघडायची वाट ते बघत होते. 11 वाजता आपल्या नेत्याला सुद्धा न सांगता राजीनामा देतोय. हे न सांगता आपल्या नेत्याच्या शब्दाखातर एका वाक्यामध्ये राजीनामा दिला तो आपले अरविंद सावंत. हे अरविंदराव सावंत, हे धाडस, हा त्याग, ही निष्ठा सोपी गोष्ट नाहीये बांधवांनो भगिनीनो. सोपी गोष्ट नाहीये की मंत्रिपद एका क्षणामध्ये एका नुसत्या नेत्याच्या फोनवर एका वाक्यामध्ये द्यायचा. पण वाक्यामध्ये देत असताना
हे भाजपवाले आज जे भोगतायत ना, रस्ते फिरतायत ना, लोकांच्या हातापाया पडतायत ना, हे काल आज टरबुजाची जी मी मुलाखत वाचली, मी कधी एवढं त्याच्यावर बोलत नाही. हा देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचा खरं जर राजकीय जी संस्कृती आहे, संस्कारी राजकारण जे होतं, महाराष्ट्राची जी परंपरा होती ती सगळ्यात जर नाचवली असेल कुणी तर ह्या फडणवीसांनी नाचवली आहे, ह्या टरबुजानं नाचवली आहे, यानं नाचवले ही सगळी संस्कृती. काय आज म्हणाला, आज काही टीव्हीवाल्यांनी माझी मुलाखत घेतली, ते म्हणाले उद्धव साहेब आता काहीतरी मुस्लिमांचे झेंडे रागवायला लागलेत, मुसलमान असं म्हणतायत, मुसलमान तसं म्हणतायत, मुसलमान तसं म्हणतायत, मुसलमान असं म्हणतायत. टीव्हीवाल्यांना मी सांगितलं, अरे एक वेळ असा होता की ज्या वेळेला तुम्ही उद्धव साहेबांच्या किंवा मातोश्रीच्या जवळ होतात तेव्हा कुठल्या पक्षाचा माणूस इकडे फिरकून पण बघत नव्हता, पण आज तुम्हाला फक्त उद्धव साहेबांनी बाजूला केलं. आज 28 पक्षाचे नेते मातोश्रीवर येतात. हा खऱ्या अर्थानं चमत्कार मातोश्रीचा आहे, हा मातोश्रीचा आहे. एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून काल परवा त्या रवीश कुमारांसारख्या ज्येष्ठ पत्रकारानं एक व्हिडिओ बनवलाय, अर्ध्या तासाची क्लिप बनवली, मी बघितली. उद्धव यांचा देश पातळीवर उदय अशा प्रकारचे त्याने त्या एपिसोडला नाव दिलंय. तुम्ही ह्या भाजपाच्या पोटात दुखतंय ते तेच दुखतंय, यांच्या पोटामध्ये मुरटा उठलाय तो तोच उठलाय. हा अनाजी पंत म्हणतो, पत्रकारांनी विचारला की तुम्ही रवींद्र वायकर यामिनी जाधवचा प्रचार कसा करणार, तो म्हणाला आमचा वाद होता, तो व्यक्तीशी नव्हता, तो पक्षप्रमुखाशी होता. वा रे वा, एका बाजूला तुमच्या राष्ट्रीय कोणते शीर्षस्थ नेते विश्वगुरु त्यांनी म्हणायचं उद्धव पे और अगर कोई मुसीबत आ गई तो पहला उनके पीछे मैं खड़ा रहूंगा, मैं उनका दोस्त हूं. किती हरामखोर आहेत बघा. यांनी सांगायचं हा आमचा दोस्त आहे आणि यांनी सांगायचं आमचा वाद हा पक्षप्रमुखाबरोबर होता, म्हणजे उद्धव साहेबांबरोबर होता. यामिनी जाधव किंवा अन्य असे जे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर नव्हता. हा टरबुजा खोटा बोलतोय, हा टरबुजा खोटा बोलतोय. या टरबुजानं अशा पद्धतीनं अनेक प्रकारे त्या ठिकाणी खोटी नाटी उदाहरणं दिलेत. आणि म्हणून मी टीव्ही वाल्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक वेळी बोलता की टरबुजाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसाचं पलटवार, त्यांनी टोला हाणला, त्यांनी पलटवार केला. अरे म्हटलं कसला पलटवार करतोय, पादरा पावटा तो काय करू शकत नाही. बोललो जर हाणायचं असेल तर हाणणारा माझा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लक्षात ठेवा. उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, हा माझा नेता हाणणारा आहे. आणि हा नेता कसा नेता आहे तुमचा आमचा. अनेक संकट आली, अनावधानानं अनपेक्षितपणे इच्छा नसताना ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळेला कोरोनाचं संकट आलं, त्याच वेळेला ते अनेक वादळं आली, तौते वादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, नाना तऱ्हेची वादळ आली, संकट आली. त्यातून उद्धव साहेब महाराष्ट्राला बाहेर काढतायत न काढतायत त्याच वेळेला त्यांच्यावर एक खूप मोठी जीवघेणी अशी शस्त्रक्रिया झाली. त्या शस्त्रक्रियेतून ते बाहेरच पडणार नाही असं भाजपाला वाटलं होतं. काय म्हणणारे उद्धव साहेब की 80 तासामध्ये मी माझ्या अंगावरची माशी सुद्धा हकलू शकत नव्हतो. याचा अर्थ समजून घ्या की 80 तास उद्धव साहेबांची कोणतीही हालचाल नव्हती. उद्धव साहेब कोणत्या परिस्थिती होते याचा विचार करा. आणि त्याच वेळेला हे नालायक लोक देव पाण्यामध्ये बुडवून बसले होते. देवाला काय ते नारळ कोंबडी काय वगैरे काय ते देत होते, होम हवन करत होते की उद्धव साहेब आता पुन्हा उठता कामा नयेत, उद्धव साहेब पुन्हा उठता कामा नयेत. पण त्याच वेळेला महासाहेबांची बाळासाहेबांची पुण्याई आशीर्वाद उद्धव साहेबांच्या पाठीमागं 80 वर्षानंतर उद्धव साहेबांची हालचाल सुरू झाली. आणि बघता बघता उद्धव साहेब उठून बसायला लागले, हाताला धरून चालायला लागले आणि राज्याचा राज्यकारभार सुद्धा करायला लागले. राज्याचा राज्यकारभार करायला लागले. या देशामध्ये अरे दुश्मनाचा दुश्मन जरी असला, कितीही विरोधक असला तरी आपला विरोधक संकटात आहे. अशा वेळेला डाव साधण्याचं, घाव घालण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कधी झालं नाही. ते काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं लक्षात ठेवा. विश्वासघात केलाय, उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये वार केलाय. त्याचा हिशेब चुकता करायचा आहे. करायचा का नाही करायचाय? हिशेब चुकता करायचाय. मी आज सांगतो तुम्हाला, आज याने किती नाटकं करू दे, संपूर्ण महाराष्ट्र मी फिरलोय.
हे 45+ म्हणत होते. मी आज तुम्हाला सांगतो की इंडिया विकास आघाडीचे 35+ आपले खासदार निवडून येतील. 35+ खासदार आता आपले निवडून येतील. याचं कारण एवढंच फक्त सांगतो मी, जास्त वेळ घेत नाही, की शेवटी जर सशाची फौज असेल आणि त्याचं नेतृत्व सिंहाकडे असेल, तर सिंह जर नेता असेल तर पाठीमागे ससे सुद्धा सिंहाप्रमाणे गर्जना करतात आणि लढायला उभे राहतात. आणि जर सिंहाची फौज असेल आणि सशाचं नेतृत्व असेल तर पाठीमागचे ससे सुद्धा जीव घेऊन इकडे तिकडे पळत सुटतात. आपल्या समोर, महाराष्ट्रासमोर, देशासमोर महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व आहे. आज सगळे सिंहासारखे लढायला तयार झालेत. शिवडीचं माझं पहिलं भाषण मला आठवतंय. जुनी जाणती माणसं बाहेर पडा म्हणून मी सांगितलं होतं. आज म्हातारी कोतारी जुनी जाणती माणसं बाहेर पडलेत. आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त अशा पद्धतीचं एक यश मिळणार आहे. सावंत साहेब, तुम्ही प्रचाराच्या गडबडीमध्ये आहात. आज एक सकाळी मी सगळ्या अतिशय चांगल्या प्रकारचा सर्वे वाचला, त्याचं अनालिसिस वाचलं. देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये जिथं कुठल्या राज्यात 1 खासदार आहे, 2 खासदार आहेत, 3 खासदार आहेत, 400 पार वगैरे सोडा. संजय राऊत आमचे अग्रलेख वगैरे लिहितात 200 पार वगैरे सोडा. मगाशी आमचे भाई मधुभाई म्हणाले 190 वगैरे सोडा. हे 150 सुद्धा येत नाही, हे लक्षात ठेवा. ही दिडकी सुद्धा होणार नाही, यांची होणार नाही. आणि म्हणून ही मुंबई, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी मुंबई, कोरोनाच्या संकटामध्ये उद्धव साहेबांनी कोणाची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, पक्ष बघितला नाही, पंथ बघितला नाही, कोणाचाही बघितला नाही. त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या रक्ताच्या पेढ्या होत्या, शिवसेनेच्या ॲम्ब्युलन्स होत्या, शिवसेना शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटण्याचं काम करत होती. ते करत असताना शिवसैनिकांनी कोणाची जातपात बघितली नाही, धर्म बघितला नाही. किंबहुना शिवसेनेचा एकच मूलमंत्र आहे, अरे ही मुंबई आमची आहे, ही मुंबई आमची आहे, ही दुसरी कोणाची मुंबई नाहीये. त्या दिवशी येऊन अमित शहा म्हणाले की मुंबई ताब्यात घेणं हे आमचं फार 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 जुनं स्वप्न आहे. बोल. आणि म्हणून अमित शहा म्हणाले आमचं फार फार जुनं स्वप्न आहे, मुंबईकरांनो सावध व्हा, शहाणे व्हा. इथं कुठल्याही प्रकारचा जुना राग, मग ते युपी वाले असतील, इथं मुस्लिम असतील, बौद्ध असतील, कोणी असतील, या सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, मुंबई ही आपली अन्नपूर्णा आहे. मुंबई ही आपली अन्नपूर्णा आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाचं पोट भरणारी जर नगरी कुठली असेल तर ती माझी मुंबई आहे. कोणालाही उपाशी न ठेवणारी कोण असेल तर ती माझी मुंबई आहे. त्याचं पोट भरेपर्यंत ती मुंबई कोण बिहारचा आहे काय, युपीचा आहे काय, आणखीन मुस्लिम आहे काय, हिंदू आहे काय, बौद्ध आहे काय, शीख आहे काय, दलित आहे काय, हे बघत नाही. जो हे मुंबईमध्ये येतो त्याला पोट भरायला आणि त्याचं पोट भरण्याचं काम ही माझी अन्नपूर्णा करते, मुंबई करते, अन्नपूर्णा करते. आणि म्हणून आमचा एकच मूलमंत्र आहे, एकच, की मुंबई आमची आहे, कोणाच्या बापाची नाहीये. हे मुंबई गुजरातला जोडण्याकरता म्हणून त्याही वेळेला मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली त्याही वेळेला या गुजरातनं प्रयत्न केला. आज हे 2 गुजराती नेते देशामध्ये सर्वोच्च ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आम्ही देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेलो आहोत, म्हणजे आम्ही देशाचे मालक झालो, आम्ही आता मुंबई तिकडे घेऊन जाऊ. पण तुम्हाला मी एवढंच सांगतो की आम्ही सातत्यानं असं एकच म्हटलेलं आहे की मुंबई आमची आहे. याचा अर्थ मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा आमचा आहे, त्याची जबाबदारी आमची आहे. त्याचं पोट भरण्याची, त्याचे रक्षण करण्याची, त्याला सोयी सुविधा देण्याची, त्याचा विकास करण्याची, या सगळ्या जबाबदारी आमच्या आहेत. कारण मुंबई आमची आहे, मुंबई आमची आहे. मुंबई त्यांना कशा करता पाहिजे आणि आम्ही मुंबई कशा करता आम्हाला पाहिजे हे आम्ही या ठिकाणी अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून
या ठिकाणी आता एक नवीन पेच प्रसंग निर्माण झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा प्रश्न निर्माण झालाय, संविधानाचा प्रश्न निर्माण झालाय. तुम्हाला किती अर्धा तास पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, मित्रांनो, घटना म्हणजे काय? घटना म्हणजे काय? यस, अरे घटना 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 म्हणजे काय? काही पद ही घटनेनं घटनात्मक दृष्ट्या तयार केलेली पदं आहेत, त्याला घटनात्मक पद म्हणतात. कोणती पद ही नेमली जावीत ती घटनेमध्ये तरतूद आहे. सुप्रीम कोर्टाचा जज नेमला जावा हे घटनेमध्ये तरतूद आहे. निवडणूक आयोग हा नेमला जावा ही घटनेमधली तरतूद आहे. पार्लमेंटचा अध्यक्ष नेमला जावा ही घटनेमधली तरतूद आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरे ही जी पदं आहेत, डायरेक्टर वगैरे, ही घटनात्मक पदं आहेत. ही कुठल्या राजकीय पक्षाला बांधली गेलेली पदं नाहीत. या पदाचा दर्जा, अधिकार आणि दरारा वेगळा असतो. इथला आमचा हा लबाड विधानसभेला उद्धव साहेब काय म्हणतात त्याला, त्या अध्यक्षाला लवाद, काय ते लबाड म्हणतात उद्धव साहेब. हे लबाड हे सुद्धा घटनात्मक पद आहे. ही घटनेनं पदं नेमलेली आहेत. यांना कोणाचाही पक्ष बघता येत नाही, कोणाचाही मी कुठल्या पक्षाचाही तो बघता येत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आम्ही बदलणार असे भाजपवाले सांगतात. एका बाजूला नाही म्हणतात, पण भाजपाने आता घटनेची अशी अवस्था केलेली आहे की एखादा माणूस असेल किंवा एखादा झाड असेल, ही जी मी पदं सांगितली, काय झालं निवडणूक आयोगाची नियुक्ती करताना? काय झालं सुप्रीम कोर्टाला का बाजूला केलं? का बाजूला का केलं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला? तिथं केलं. आणि म्हणून ही घटना बदलायची नाही असं म्हणायचं आणि एका घटनात्मक पदाचा अधिकार, महत्व आणि त्यांचे हक्क आणि त्यांचे अधिकार कमी करून टाकायचे. पर्यायाने एखादं झाड उभं ठेवायचं, त्याच्या सगळ्या फांद्या छाटायच्या, त्याची वरची वाढ सुद्धा छाटायची आणि फक्त एक सुळका उभा ठेवायचा, बुंदा उभा ठेवायचा आणि म्हणायचं आम्ही घटना बदलत नाही. सावध, इथं आपण सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र बसलेलो आहोत. याचं कारण आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला बांधलेले आहोत, म्हणून आपण सगळे एकत्र आहोत. ती घटना एकत्र राहिली पाहिजे, घटना कायमची राहिली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, आज मी इथं अरविंद सावंतांच्या बाबतीत बोलत असताना मी सांगितलंय की हा निष्ठावंत माणूस आहे. हा उद्धव साहेबांचा, बाळासाहेबांचा जवळचा माणूस आहे. पण काही कारण नसताना मंत्रिपदावरून त्यांना घरी जावं लागलंय. हे भाजपवाले एवढे उलट्या काळजाचे आहेत. मी माहिती घेतली, त्यांनी साधं फोन करून बोलवलं पण नाही की अरविंद सावंत तुम्ही का राजीनामा देताय. उद्धव साहेबांना फोन केला की नाही मला माहित नाही, पण मला माहित आहे की तुम्हाला बोलवलं सुद्धा नाही. तुमची माझी जबाबदारी आहे की 20 तारखेला जेव्हा मतदानाला बाहेर पडाल त्यावेळेला अशाच हजारोंच्या संख्येनं कुणी बोलवण्याची वाट बघू नका, कुणी सांगण्याची वाट बघू नका. स्वतःहून मतदान केंद्रावर जा. मतदान केंद्रावर जाऊन अरविंद सावंत, तुमचा नंबर किती आहे? 1 काय बघा, गडी कसा आहे तो 1 नंबर, बरोबर आहे ना? आणि निशाणी कुठली आहे? मशाल. त्या मशाली समोरचं बटन दाबा आणि या महाराष्ट्र देशामध्ये इंडिया महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये ह्या माझ्या मित्राला मंत्री म्हणून सन्मानानं बसवा हे सांगायला मी आलो. या माझ्या मित्राला सन्मानानं बसवा. आपण होणारच आहोत, कारण शेवटी यांनी आपलं धनुष्यबाण चोरलंय ना. या चोरांच्याकडे ठेवायचं आहे काय? ते नाही ठेवायचं आहे. म्हणजे यांना हरवलंच पाहिजे. त्यांना हरवलं की आपलं धनुष्यबाण आपल्याकडं येणारच आहे. आपल्या बाळासाहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर, काय बाळासाहेबांच्या मनाला यातना होत असतील रे बाबांनो, होत असतील की नाही? एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो लावायचा. काय हे साले भाजपवाले सांगत होते आम्हाला की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आलात, बरोबर आहे? आज आपल्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो आहे नाही ना? आपण परत कधी लावायचा आहे? नाही लावायचा ना. आणि म्हणून आम्ही आमच्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो लावणार नाही, तरी सुद्धा अरविंद सावंत आणि सगळे निवडून येणार आहेत. पण त्याचबरोबर
माझ्या बाळासाहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर आहे. बाळासाहेबांच्या मनाला काय यातना होत असतील हे आपण सर्वांनी विचार करा. हे धनुष्य बाणाचा किस्सा मी कधीतरी पुन्हा पुढच्या सभेमध्ये सांगेन. कारण उद्धव साहेबांच्यावर एवढे आघात झाले, सरकार गेलं, त्यांचं मोठं ऑपरेशन झालं, त्यांच्या मुलांवर वाटेल ते आरोप झाले, त्यांच्यावर वाटेल ते आरोप झाले, पण उद्धव साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं नाही किंवा उद्धव साहेब कधी डगमगले नाहीत. पण उद्धव साहेबांच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलं ज्या दिवशी धनुष्यबाण हा ह्या चोरांना दिला गेला, त्या दिवशी मात्र उद्धव साहेबांच्या डोळ्यातलं पाणी मी बांधवांनो भगिनींनो बघितलं. मी बसलो होतो, अरविंदराव होते, संजय राऊत होते, आम्ही दोघे चौघेजण होतो आणि उद्धव साहेब सारखे डोळे पुसत होते. आम्ही मला वाटतं अरविंदरावांनीच विचारलं की साहेब तुम्ही सारखा डोळ्याला रुमाल लावताय. उद्धव साहेबांनी सांगितलं नाही मला सर्दी जास्त झाली आहे म्हणून पाणी येतं. आणि त्याच वेळेला रवी महात्रे बाजूला बसलेले होते, बाळासाहेबांचे पासूनचे त्यांचे स्वीय सहाय्यक ते बाजूला होते. त्यांनी मला सांगितलं भास्करराव काय डोळ्यातनं पाणी येईल नाही तर काय होईल. ज्या दिवशी धनुष्यबाण हे आम्हाला निशाणी आपल्याला मिळाली त्या दिवशी बाळासाहेबांनी हा धनुष्यबाण बनवला आणि देवाच्या कडेला देवाऱ्यामध्ये ठेवला. त्या दिवसापासून आज तागायत आम्ही त्याची पूजा करतो. बाळासाहेबांनी आयुष्यभर पूजा केली, उद्धव साहेब आणि रश्मी वहिनी त्याची पूजा करतात. आज तो धनुष्यबाण बाहेर आला हे बोलल्यानंतर उद्धव साहेबांचा हुंदका त्या ठिकाणी बांध फुटला. हा माणूस लढतोय, कधी डगमगला नाही, पण ह्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते त्या धनुष्य बाणाकरता आलं. बाळासाहेबांच्यानी तुमच्या धनुष्य बाणाकरता ते पाणी आलं. आणि म्हणून याचा हिशेब चुकता करायचा आहे, याला सोडायचा नाहीये. महाराष्ट्रामध्ये आम्ही लढतोय, दिल्लीमध्ये अरविंदराव आणि बाकी सगळे लढतील. आणि म्हणून याकरता शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आहे. या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक जिथे कुठे शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांची निशाणी असेल मशाल, काँग्रेसचे उमेदवार असतील त्यांची निशाणी असेल हात, राष्ट्रवादीचे कुठे उमेदवार असतील त्यांची निशाणी असेल तुतारी. या सगळ्या समोरची बटन दाबून या गद्दारांना गाडा असे आव्हान करतो, विनंती करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.